नमस्कार. आज आपण एका अशा सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जी अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातील तरुण उद्योजकांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. या योजनेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ कर्ज योजना. चला तर मग जाणून घेऊया की ही योजना आपल्या व्यावसायिक स्वप्नांना आर्थिक बळ कसं देऊ शकते. या योजनेचं सार आहे ना, ते ह्या एका वाक्यात अगदी मस्त सांगितलंय. तुमच्याकडे आयडिया आहे, सरकार तुमच्यासाठी पैसा द्यायला तयार आहे. म्हणजे बघा, सरळ सोपं आहे. डोक्यात एखादी भन्नाट बिझनेस आयडिया असेल ना, तर पैशांची चिंता करायची नाही. सरकार मदतीसाठी खंबीरपणे उभा आहे. चला, आता आपण या योजनेला जरा आणखी जवळून पाहूया. ही फक्त एक कर्ज योजना नाहीये, तर अनुसूचित जाती समाजातल्या तरुणांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. सगळ्यात आधी हे महामंडळ म्हणजे नेमकं काय आहे ते समजून घेऊया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामंडळ ही महाराष्ट्र सरकारचीच एक संस्था आहे. आणि तिचं मुख्य काम काय? तर अनुसूचित जातीतील लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करणं. आणि या योजनेमागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. लोकांच्या डोक्यात ज्या बिझनेस आयडिया आहेत त्यांना सरकारी पैशांच्या मदतीने खरोखर प्रत्यक्षात उतरवणं. हे म्हणजे स्वप्नपूर्तीसाठी उचललेले एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. बरं, आता आपण या योजनेच्या खोलात जाऊया. ही कर्ज योजना नक्की कशी चालते आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात कोणकोणत्या प्रकारची कर्ज उपलब्ध आहेत? या योजनेत मूलतः 2 प्रकार आहेत. पहिला, थेट कर्ज योजना. यात 50,000पासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळतं, जे छोट्या व्यवसायांसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि दुसरा प्रकार आहे बँक संलग्न योजना. यात 10 लाखांपासून अगदी 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं, जे मोठ्या प्रोजेक्टसाठी तयार केलं गेलं आहे. चला, आता पैशांबद्दल बोलूया. म्हणजे निधी आणि सबसिडीचे डिटेल्स काय आहेत? हा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे जरा लक्ष देऊ नये का? आता ऐका या योजनेतली सगळ्यात भारी गोष्ट, ती म्हणजे सबसिडी. विचार करा, तुमच्या प्रोजेक्टनुसार चक्क 15 ते 30% सबसिडी मिळू शकते. ही काही छोटी-छोटी मदत नाहीये, ही एक खूप मोठी आर्थिक मदत आहे. एवढंच नाही तर काही खास प्रकरणामध्ये ही सबसिडीची रक्कम तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते. विचार करा, हा एक जबरदस्त थेट फायदा आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही सबसिडी आपल्याला परत करायची नसते. हा एक डायरेक्ट फायदा आहे, ज्यामुळे कर्जाचं ओझं खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं. आता व्याजदराबद्दल बोलू. साधारणपणे व्याजदर हा 6 ते 10% असतो. पण इथे एक गंमत आहे. सबसिडी मिळत असल्यामुळे प्रत्यक्षात भरावं लागणारा व्याज म्हणजे इफेक्टिव्ह रेट अनेकदा यापेक्षा खूप कमी असतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की करायचं काय? चला, अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया आणि त्यासाठीची पात्रता काय आहे ते समजून घेऊया. तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं? पहिली गोष्ट, अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असला पाहिजे. वय 18 ते 55 वर्षांच्या मध्ये असावं. शासनाच्या GR नुसार जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती पूर्ण करावी लागेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यात एक पक्की बिझनेस आयडिया असायला हवी. आता कागदपत्रांबद्दल बोलूया. अर्ज करायला काही महत्त्वाची कागदपत्रं लागतील, जसं की आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यात तुमचा प्रकल्प अहवाल म्हणजे तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो जितका मजबूत असेल तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. ही योजना आणखी विश्वासार्ह का आहे? कारण यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँकेसारख्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँका सहभागी आहेत. आता अर्जाची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या महामंडळाच्या ऑफिसमध्ये अर्ज करायचा. तिथे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायचा. मग तुमच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी होईल. यानंतर तुमचा अर्ज बँकेकडे पाठवला जातो. बँक अर्ज मंजूर करते आणि शेवटी सबसिडीची रक्कम थेट खात्यात जमा होते. आता आपण शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे आपला हक्क मिळवणे. एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवायची आहे. ही योजना खास करून अनुसूचित जाती समाजासाठीच बनवली आहे. म्हणजे बघा, हे काही कुणाचे उपकार नाहीत. हा आपला हक्क आहे, अधिकार आहे. जर आपली कागदपत्र व्यवस्थित पूर्ण असतील तर ही योजना आपल्याला मिळालीच पाहिजे. पण एक प्रश्न मनात येऊ शकतो. समजा अर्ज करताना काही अडचण आली किंवा कोणी विनाकारण अर्ज थांबवला तर मग काय करायचं? अजिबात घाबरायचं नाही. यावरही काही मार्ग आहेत.
आपण थेट जिल्हा कार्यालयात जाऊन तक्रार दाखल करू शकतो. ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल वापरू शकतो. माहितीच्या अधिकाराखाली म्हणजे RTI टाकून माहिती मागवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सतत पाठपुरावा करत राहायचं. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, हा तुमचा अधिकार आहे. अनेकदा फक्त माहिती नसल्यामुळे अशा संधी आपल्या हातून निघून जातात. पण आता माहिती आपल्याकडे आहे, त्यामुळे आता थांबायचं नाही. अर्ज करा, आपला व्यवसाय सुरू करा आणि आपल्या स्वप्नांना एक नवी उंच भरारी द्या.